कोल्हापुरातील नृसिंहवाडी आणि कुरुंदवाडच्या अनेक भागांमधली घरं पाण्याखाली। कुरुंदवाड, बसवाड, कवठेसार भागातील 50हून अधिक कुटुंबांचं स्थलांतर। कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचा आणखी एक दरवाजा बंद। 2 स्वयंचलित दरवाजांमधनं विसर्ग सुरू। कोल्हापूरकरांना मोठा दिलासा। कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये संथ गतीनं वाढ। कृष्णा नदीची पातळी 40.5 फुटांवर। पुराचा धोका नसला तरी नागरिकांना सतर्कतेचा इशारा कायम। नागपूरचा अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो होऊ नये म्हणून प्रशासन सतर्क। तलावात साठवलेल्या पाण्याची पातळी 316 मीटरवर। नांदेडच्या धानोरा मक्ता इथं मागणी करून सुद्धा रस्त्याचं काम अपूर्णच। रस्त्यावर साचलेल्या गुडघ्या इतक्या पाण्यातनं गावकऱ्यांना न्यावी लागली अंत्ययात्रा। अहमदनगरच्या कोपर गावात नदीपात्रातील वाहनं काढण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांना महिलेनं वाचवलं। एकाचा मृत्यू तर 3 जण नदीपात्रात वाहनं काढण्यासाठी गेल्याची माहिती। यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात बैलगाडी गेली वाहून। आर्णी तालुक्यातल्या उमरी कापेश्वर ते झापरवाडी दरम्यानची घटना। शेतकरी थोडक्यात बचावला, जनावरांचा शोध सुरू। वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा पूल आणि रस्ता खचला। 2 वर्षांपासून नागरिक पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत। लवकर पूल दुरुस्तीची मागणी। वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये नगरपालिकेअंतर्गत भर पावसात सिमेंट रस्ता बनवण्याचं काम सुरू। पावसानंतर काम सुरू करण्याची नागरिकांची मागणी। रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांची दरड प्रवण क्षेत्रातल्या गावांना भेट। भयभीत झालेल्या नागरिकांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिला आधार। माजी आमदार अनिकेत तटकरेंचीही उपस्थिती। नवापूरमध्ये अतिवृष्टी झालेल्या भागाची खासदार गोवाल पाडवी यांच्याकडून पाहणी। झालेल्या नुकसानाचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश। सांगली शहरातल्या पूरपट्ट्यातल्या भागाची खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्याकडून पाहणी। कर्नाटकच्या पाटबंधारे मंत्र्यांशी चर्चा केल्याची विशाल पाटील यांची माहिती। अहमदनगरच्या श्रीगोंदामधील चिंभळे या गावात शेतकरी कुटुंबाला गावगुंडांकडून मारहाण। शेत जमिनीचा ताबा घेण्याच्या प्रयत्नात मारहाण। जखमींवर उपचार सुरू। यवतमाळच्या उमरी गावात रोजगार हमी योजनेतून सांडपाणी वाहून नेण्यात येणाऱ्या नालीचं कामासाठी छत्तीसगडमधले मजूर आणून कामही निकृष्ट दर्जाचं केल्याचा नागरिकांचा आरोप। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर 2000 शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा छत्री मोर्चा। जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी। शिक्षण सप्ताहाअंतर्गत गोंदियातल्या मुलींच्या शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम। खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह उपशिक्षणाधिकारीही उपस्थित। अमरावतीच्या ट्रान्सपोर्ट नगरमध्ये टायरच्या गोदामाला भीषण आग। लाखो रुपयांचे टायर जळून खाक। उरणमध्ये 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ। मृत्यू झालेल्या तरुणीच्या शरीरावर शस्त्रानं वार। 25 जुलैपासून तरुणी होती बेपत्ता। सिंधुदुर्गातल्या वैभववाडीत विविध योजनांची माहिती देणारे मुख्यमंत्र्यांचे बॅनर प्रशासनानं हटवले। बॅनर लावण्याची परवानगी नसल्यानं वैभववाडी नगरपंचायत प्रशासनाची कारवाई। मात्र प्रशासनाच्या वतीनं लावण्यात येणारे बॅनर हटवू नये, मंत्री दीपक केसरकर यांची विनंती। अकोल्यातल्या कुरणखेडमध्ये कारच्या धडकेत पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू। अपघात झालेली कार पोलिसांच्या ताब्यात। आग नियंत्रणासाठी सक्षम असलेल्या 6 फायर बुलेट लातूर जिल्ह्यात दाखल। लातूर जिल्ह्यासाठी एकूण 13 फायर बुलेट मंजूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।